आपण आपल्या ह्या शृंखलेमध्ये अशा जागतिक विषयांची चर्चा करतो की ज्याचा परिणाम हा भारतावर, भारतीयांवर, विशेष करून सर्वसामान्य भारतीयांवर होणार आहे. अशा विषयांचा आपण प्रामुख्याने या सगळ्या मालिकेमध्ये उहापोह करत असतो, त्यावर चर्चा करत असतो, संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि आजचा विषय आहे तो म्हणजे जो कळीचा प्रश्न आज भारतामध्ये सगळ्यात जास्त चर्चेला जातो आहे, तो म्हणजे भारत रशियाकडून तेल घेणं थांबवणार का? मित्रांनो, हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. साधारणतः 3 वर्षांपूर्वी जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढायला सुरुवात झाली, म्हणजे ज्यावेळेला 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं, तेव्हा तेलाची किंमत साधारणतः $70 प्रति बॅरल होती. ती मार्च महिन्यात $117 प्रति बॅरल झाली होती. कारण अमेरिका आणि तिचे मित्र देश यांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते, त्यामुळे रशियन तेल घेण्यासाठी कोणी तयार नव्हतं. अशावेळी भारताने अमेरिकेचा दबाव न बाळगता, निर्बंधांचा धाक न मानता रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतला. रशिया हा त्या काळात आपला 12व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश होता. भारत हा चायनानंतर आशियातील 2ऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे आणि आपल्याला गरजेचं साधारणतः 80% तेल हे आयात करावं लागतं. आपल्या तेलाच्या आयातीचा मुख्य स्रोत पश्चिम आशियातील देश होते. इराक, सौदी अरेबिया, UAE आणि कतारकडून आपण नैसर्गिक वायू घेतो. पण युद्ध सुरू झाल्यानंतर रशिया जो 12व्या क्रमांकावर होता तो 1ल्या क्रमांकावर पोहोचला. भारताने आपल्या गरजेच्या सुमारे 36% तेल रशियाकडून आयात करायला सुरुवात केली. सध्या आपण रशियाकडून प्रतिदिन सुमारे 17 लाख बॅरल तेल घेतो, तर चीन 20 लाख बॅरल घेतो. सुरुवातीला अमेरिकेने आणि तिचा युरोपियन मित्र देशांनी भारताच्या निर्णयाकडे दुर्लक्षच केलं, कारण त्यांनाही त्याचा अप्रत्यक्ष फायदा होत होता. भारत रशियन तेल विकत घेत असे, ते रिफाईन करत असे आणि मग युरोपला विकत असे. भारत काही काळ युरोपला, विशेषतः जर्मनीला सर्वात मोठा तेल पुरवठादार ठरला. पण आता डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचं वचन दिलं होतं. 9 महिने उलटून गेले, पण ते अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी भारतावर आरोप केला की भारत रशियाकडून तेल घेऊन रशियाला ब्लड मनी देतो आहे. यानंतर अमेरिकेने भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लावला. पुढे ट्रम्प यांनी रशियातील 2 प्रमुख तेल कंपन्यांवर, रोजनेफ्ट आणि लुकॉईल यांच्यावर निर्बंध लावले. या निर्बंधानुसार जर कोणत्याही देशाने या कंपन्यांशी व्यवहार केला तर त्या देशावरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे भारत आणि चीन दोघांनाही धक्का बसला, कारण भारतात रशियन तेल आयात करणारी सर्वात मोठी कंपनी म्हणजे रिलायन्स आहे. जामनगरमधील त्यांच्या रिफायनरीत दररोज सुमारे 5 लाख बॅरल रशियन तेल येतं. आता 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत या व्यवहारांना थांबवण्याची मुदत दिली गेली आहे. त्यानंतर जर रिलायन्सने रोजनेफ्टकडून तेल विकत घेतलं तर तिच्यावर निर्बंध लागू शकतात. त्यामुळे आता प्रश्न निर्माण झाला आहे की भारत रशियाकडून तेल घेणं थांबवणार का? रिलायन्स ही प्रमुख कंपनी असल्याने तिचा निर्णय निर्णायक ठरेल. भारताने यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. सध्या आपण मिडल ईस्टमधून 53% तेल घेतो, त्यात इराक 22% पुरवतो. तसेच UAE, सौदी अरेबिया आणि कतार हेही महत्त्वाचे आहेत. अलीकडे भारताने अमेरिकेकडूनही दररोज सुमारे 5 लाख बॅरल तेल घेण्यास सुरुवात केली आहे. जागतिक स्तरावर 3 प्रकारचे क्रूड ऑइल, ब्रेंट, WTI आणि युराल्स प्रचलित आहेत. आपण आता अमेरिकेचं WTI तेलही घेऊ लागलो आहोत, कारण ते 3 स्वस्त झालं आहे. अर्थात वाहतूक आणि विमा खर्च जास्त आहे, पण दीर्घकालीन दृष्टीने हे फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे भारत आता रशियन तेलावर अवलंबित्व कमी करत आहे, मात्र पूर्णपणे थांबवेल अशी शक्यता नाही. कारण तेल ही जीवनावश्यक वस्तू आहे आणि भारत आपलं धोरण जनतेच्या हितानुसारच ठरवतो. उलट रशिया आता अधिक सवलती तेल देऊ शकतो, कारण त्याच्या 2 मोठ्या कंपन्यांवर निर्बंध आले आहेत. शेवटी ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीत 5% वाढ झाली आहे आणि 21 नोव्हेंबरनंतर त्या अजून वाढू शकतात. त्यामुळे भारताने आपले इतर स्रोत विकसित करणं अत्यावश्यक आहे. एकंदरीत ट्रम्प यांना वाटतं की भारताने रशियाकडून तेल घेणं थांबवलं तर युद्ध थांबेल. पण हा दावा हास्यास्पद आहे, कारण 5000 निर्बंधानंतरही जर रशिया थांबला नाही तर भारत एकट्याने तेल घेणं थांबवलं म्हणून ते युद्ध थांबेल ही अपेक्षा वास्तववादी नाही.